त्या पात्र शब्दामध्ये शेतकऱ्यांची अख्खी कर्जमाफी ही फसवी झाली। शेतकऱ्यांच्या हाती काहीही भेटणार नाही। शेतकऱ्याच्या हातामध्ये फडणवीस सरकारने गाजर द्यायचं काम केलंय। आणि कोणी बोललं की एक तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात, एक तर त्याचे अकाउंट बंद होतात आणि त्याला जेलमध्ये डांबल्या जातं। सरकारने कर्जमाफी दिली, अर्ज GR काढायची घाई केली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जाचकाठी लावल्या। मला सर्वात सुरुवातीला हे मेन्शन करायचं की ही कर्जमाफी फसवी असणार आहे हे आधीच माहिती होतं। जेव्हा काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या नावाने आंदोलन झालं आणि मुंबईला बोलून त्याच्यामध्ये काही झालं, त्यावेळेसच समजलं होतं की सरकार फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायचं काम करणार आहे। माहित होतं, ते पुढे जाऊन सिद्धही झालं। काहींना आमदारकी भेटली, काहींना वचनं भेटली, पक्ष विलीन झाले आणि सरकारने त्यानंतर GR काढला। GR मध्ये 2 अटी अशा आहेत ज्याच्यामध्ये अख्खी खुट्टी टोकलेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या कर्जमाफीमध्ये लाभ घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही। त्याच्यामध्ये तुम्हाला 50,000 लाभ भेटेल, परंतु तुम्हाला जे कर्ज आहे, तुमचं जे थकीत कर्ज आहे, ते कर्ज तुम्हाला 1 ना 1 रुपया आधी भरावं लागेल। मग याला कर्जमाफी म्हणायची की फडणवीसांनी सुरू केलेली बँकांसाठीची कर्ज वसुली, हा प्रश्न पडलाय। दुसऱ्यामध्ये बी सेम तीच अट आहे, काहीच नाहीये याच्यामध्ये। महाराष्ट्रातील जवळजवळ 36 लाख शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे। मग कर्जमाफी द्यायचीच होती तर सरसकट द्यायची ना, ढोंग कशाला करायचं? जर तुम्हाला शेतकऱ्यांचा एवढाच कळवळ आहे तर सरसकट द्यायची, पण नाही। आजपर्यंत तुम्ही 2014 पासून बघत आलेला आहात, समित्या आणि निकषांमध्ये सरकार फसलेलं आहे। मागच्या 10 ते 12 वर्षामध्ये जेवढं काही सरकार आली त्याच्यामध्ये मध्ये एक कर्जमाफी झाली, त्याच्यामध्ये सरसकट दिली होती। पण यांनी 2 कर्जमाफ्या दिल्या, त्या 2 कर्जमाफ्यामध्ये फक्त निकष लावलेले, तर त्याच्यामध्ये दुसरं काहीच नाहीये। या निकषांमध्ये शेतकऱ्याला कोणतीही कर्जमाफी भेटत नाहीये। माझ्या वडिलांच्या नावावरती 35,000 रुपयाची सोसायटी आहे। मागच्या वेळेस बी तो 50,000चा लाभ भेटला नाही, यावेळेस बी भेटणार नाही। मग कसं म्हणायचं की माझ्या शेतकऱ्याला, माझ्या शेतकरी राजाला कर्जमाफी भेटते म्हणून? जी मुख्य मागणी आहे, हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले होते की मी सत्तेमध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा करणार, कोरा 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 कोरा। पण हा कोरा करायच्या नादामध्ये त्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती बोजा चढवायचं काम हे सरकार करत आहे। या सरकारच्या काळामध्ये विचार करा तुम्ही, कोणतीही सबसिडी शेतकऱ्याला भेटत नाही, कोणत्याही योजनेचे पैसे योग्य वेळेवरती शेतकऱ्याला भेटत नाही, खताचे औषधाचे भाव गगनाला भिडलेत, कोणताही हमी भाव योग्य प्रकारे शेतकऱ्याला भेटत नाही। कांदा 2 रुपयाने विकावा लागतोय। शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागायला लागला आणि इथलं सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचं। अरे घंटा तुम्ही हिताचे आहेत, लई शिव्या येतात पण इथं देऊ शकत नाही। यांच्या विरोधात बोलतो म्हणून 2 दिवसापूर्वी 2 अकाउंट उडवले। अरे अकाउंट उडवले म्हणजे आवाज दबत असतो का? येता येता दुसरं उडवलं 5 लाखाचं। एवढे घाबरलेत कारण की शेतकऱ्यांची एकजूट व्हायला लागली, शेतकरी एकत्र यायला लागलाय। दादांनी सुरुवातीला आंदोलन चालू केलं, कांद्याच्या आंदोलनामध्ये बघा सुरुवातीला 12 रुपये 35 पैसे वाढवलं। जशी जशी शेतकऱ्यांची एकजूट वाढायला लागली, दादांचा तीव्र विरोध चालू झाला। त्यानंतर 15 रुपयाच्या वर भाव केला ना, आता काहीतरी 16.5 रुपये केलाय। मग तुम्ही असं खुडत देण्यापेक्षा एक खट्या का देत नाहीत? गोष्टी देत असताना तुम्हाला सतत समित्या आणि निकष का लागतात? आणि तुमचा तो पात्र शब्द नेमका कोणत्या पुस्तकात आलाय तो एकदा बघावा लागेल। नेमका यांनी कोणत्या पुस्तकातून अभ्यास केलाय? कोणतीही गोष्ट मागितली की पात्र शब्द टाकणार। त्या पात्र शब्दामध्ये शेतकऱ्यांची अख्खी कर्जमाफी ही फसवी झाली। शेतकऱ्यांच्या हाती काहीही भेटणार नाही। शेतकऱ्याच्या हातामध्ये फडणवीस सरकारने गाजर द्यायचं काम केलंय। आणि कोणी बोललं की एक तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात, एक तर त्याचे अकाउंट बंद होतात आणि त्याला जेलमध्ये डांबल्या जातं। शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलत असताना काही भांडुळं परत अजून खाली कमेंट मध्ये बोलतात की
हे फक्त स्टंट चालू आहे वगैरे वगैरे. 1-2 दिवस उपाशी येऊन बसा की. 4-5 तर बांडगुळ सोडलेत सरकारने. अक्षरशः संविधानिक पदावरती असताना भिकारचोटासारखं बोलतात, हे दलिंदरासारखं. अरे तुमच्या मनामध्ये एवढी नीचता भरलेली आहे, तुम्ही माणसं नाहीत, राक्षस आहात. तुमच्याकडून शेतकऱ्यांचं भलं होईल याची अपेक्षाच नाहीये. पण आम्ही पण खमकेत, आम्ही पण शेतकरी आहेत. आम्ही आतापर्यंत आमचं रुमणं त्या अवतावरती धरून 2 फूट आतमध्ये आऊत खुपसलंय शेतामध्ये. आमच्या शेतीची मशागत केली आहे. तेच रुमणं काढून तेच रुमणं हातामध्ये घेऊन तुमच्या डोक्याची आणि तुमच्या ढुंगणाची मशागत करायला आम्हाला वेळ लागणार नाहीये. आमच्या आसुडाचा आवाज ऐकला तर तुमच्या कानातून रगात निघल. त्यामुळं सुधरा, या 2 अटी मागे घ्या. सर्वसामान्य शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ भेटू द्या. बँकांचे वसुली एजंट असल्यासारखं वागू नका, अन्यथा याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर दिसतील. आज ही मूठ वज्रमूठ एवढी मोठी होईल की या वज्रमुठीने तुमच्या डोक्यावरती प्रहार केला तर कुठे पाताळाला जाताल समजणार पण नाही. अरे यांना लाजा वाटायला पाहिजेत. देत असताना जरा नीट तरी द्यायचं ना. निकष लावून द्यायचंय तर द्यायचं, ढोंग कशाला करायचं. मतांपुरता शेतकरी लय महान असतो यांच्या नजरेमध्ये. पण मतं भेटली, सरकार आलं, सत्तेमध्ये बसले, ढुंगणाखाली खुर्ची भेटली की झालं, शेतकऱ्यांचा विसर पडला. कर्जमाफीचं गुऱ्हाळ मागचं 1 वर्ष चालू आहे माहितीये. आता GR काढलाय. GR काढताना म्हणले की आचारसंहिता झाल्यावर, मग GR बी आचारसंहिता झाल्यावरच काढायचं ना. म्हणजे प्रत्येक वेळेस फक्त फसवायचं, प्रत्येक वेळेस शेतकऱ्याला फक्त तोंडाला पानं पुसायची आणि प्रत्येक वेळेस शेतकऱ्याला फक्त खेळवत ठेवायचं. हे काम हे इथलं सरकार करतं, हे पाप आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या अडचणी काय आहेत काय माहिती यांना. मंत्रालयाच्या AC मध्ये बसून यांना निर्णय घ्यायला काय लागतंय. कधी या आमच्या शेतामध्ये आऊत आणून दाखवतो तुम्हाला काय त्रास असतो ते. देशोधडीला लागलाय शेतकरी आणि त्याच शेतकऱ्यांवरती वार करायचं काम हे सरकार करतंय. या सरकारला धडा शिकवण्यासाठी शेतकऱ्यांना आता एक या. जात धर्म पंथ सगळं बाजूला ठेवा, ते पक्ष बाजूला ठेवा आणि आता एक या. आजपर्यंत शेतकऱ्यांची एकजूट झाली नाही, म्हणून सगळ्यात जास्त अन्याय कोणावरती झाला असेल तर तो शेतकऱ्यावरती झालेला आहे. 1-1 लाख कोटीचे प्रोजेक्ट आहेत त्यांचे, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान शेतकऱ्यांचं आहे. ज्या शेतकऱ्यांकडे 4-2 एकर जमीन आहे ती घेण्याचा पण घाट या सरकारने घातलाय. शक्तीपीठाचं तुम्हाला माहीतच असेल. ज्याची आवश्यकताच नाही, ज्याला समांतर महामार्ग आहे, तरी पण यांना तिथं घालायचं आहे. कारण की सरकारनं शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या, त्या कॉन्ट्रॅक्ट मधून पैसे कमवायचे आणि शेतकरी देशोधडीला लावायचा. माझी स्पष्ट मागणी आहे सरकारला, तुम्ही जर या 2 जाचकाठी लवकरात लवकर मागे घेऊन सरसकट सर्व शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी नाही दिली तर आम्ही मंत्रालयावर पण धडकायला कमी करणार नाही. आम्ही त्यावेळेस आमच्या हातात रुमणं असेल आणि खांद्यावरती आसूड असेल, त्याचा वार आणि त्याचा आवाज तुमच्या कानामध्ये घुमल्यावरती तुम्ही लाईनीवरती येणार, वटणीवर येणार. तर मंडळी, हे होते रविराज साबळे. शेतकरी कर्जमाफी, सरकारी धोरणांचा विरोध आणि शेतकरी संतापाचा आवाज. तुमच्या सरकारमध्ये घेतलेलं सरकारची कर्जमाफी, शेतकऱ्यांचा विश्वासघात, बँकांची वसुली, जाचकाठी, फसवे GR आणि महाराष्ट्रातील 36 लाख शेतकऱ्यांच्या व्यथांचं चित्र रविराज साबळेंनी मांडलंय. शेतकऱ्यांचा आक्रोश मांडलाय, आक्षेप घेण्यात आलाय, जाचकाठींचा विळखा कसा आहे ते देखील सांगितलं. 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नवीन योजनेतनं पूर्णपणे वगळण्यात आला. वसुलीचं धोरण ठेवण्यात आलं. 50,000च्या लाभासाठी थकीत कर्जाचा 1-1 रुपया आधी भरण्याची सक्ती करण्यात आली. ही कर्जमाफी नसून बँकांची वसुली आहे असं ते म्हणतात. पात्र शब्दाचा खेळ करून ठेवला. निकष आणि समित्यांच्या नावाखाली बहुतांश शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचं सरकारी तंत्र वापरण्यात येते असं रविराज साबळे म्हणतात. मुख्यमंत्री म्हणतात की 7-12 कोरा करणार, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या 7-12वर बोजा चढवण्याचं काम मुळात हे सरकार करतंय असं ते म्हणतात. परिणाम आणि व्याप्ती, 36 लाख बाधित शेतकरी असल्याचं ते म्हणतात. 2 लाख सरसकट कर्जमाफीची मागणी त्यांनी यावेळेस केली. ते पुढे अतिशय महत्त्वाचे मुद्दे सादर करतात.
त्यामध्ये कांद्याचा हमी भाव, खताची दरवाढ, शक्तीपीठ महामार्ग, डिजिटाईल दडपशाही आणि अटी मागे न घेतल्यास मंत्रालयावर रुमणं आणि आसूड घेऊन धडकण्याचा निर्धार यावेळेस त्यांनी केला. तर शेतकरी प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राचा कृषी अहवाल त्यांनी सांगितला. तर मंडळी, हा व्हिडिओ सरकारच्या नवीन कर्ज माफी योजनेवर टीका करणारा एक प्रमुख भाषणाचा एक अंश आहे. यात कर्जमाफीतल्या जाचकाठी आणि शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक तसेच सरकारच्या दडपशाही धोरणांविरुद्ध तीव्र असा संताप व्यक्त करण्यात आला. सरसकट कर्जमाफीची मागणी या ठिकाणी रविराज साबळेंनी केली. तर कर्जमाफीतल्या जाचकाठी आणि फसवणूक झाल्याचं त्यांचं मत आहे. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही केवळ फसवी कर्जमाफी आहे. बँकांच्या कर्ज वसुलीसाठी अधिक कायदेशीर ही कर्जमाफी ठरते आणि असा त्यांनी या ठिकाणी आरोप केला. विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलाय त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेला आहे. तसेच थकीत कर्ज पूर्ण भरल्याशिवाय लाभाची रक्कम मिळणार नाहीये आणि यासारख्या जाचक अटींमुळे महाराष्ट्रातल्या सुमारे 36 लाख शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेले 7/12 कोरा करण्याचे आश्वासन हे आता हवेत विरून गेलंय असं रविराज साबळे म्हणतात. तर या योजनेतल्या त्रुटी काय काय ते त्यांनी सांगितलं. 2019च्या लाभार्थी मंडळींमध्ये मागील योजनेचा लाभ घेतलेल्या नवीन योजनेत त्यांना स्थान देण्यात आलेलं नाहीये. वसुलीचा सापळा रचण्यात आला. लाभ मिळण्यापूर्वीच थकीत कर्जाचा 1-1 रुपया भरून घेतला जातोय. पात्र शब्दाचा खेळ करून ठेवला. निकषांच्या नावाखाली बहुतांश शेतकऱ्यांना योजनेच्या बाहेर ठेवण्याचं धोरण आखण्यात आलंय. शेतीचा वाढता खर्च आणि हमी भावाचा अभाव शेतकऱ्यांच्या सध्याच्या दयनीय स्थितीला खते आणि औषधांचे गगनाला भिडलेले भाव देखील जबाबदार आहेत. कोणत्याही योजनेचे पैसे हे सबसिडी वेळेवर मिळत नाहीये. कांद्यासारख्या पिकांना 2 रुपयासारखा अत्यल्प भाव मिळतोय. शेतकरी देशोधडीला लागतोय. जेव्हा शेतकरी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात तेव्हा त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स बंद केले जातात, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जातात, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करते असा त्यांनी आरोप केला. शेतकरी एकजूट आणि संघर्षाचा इशारा या ठिकाणी त्यांनी दिला. सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असा अंदाज आणि असा इशारा या ठिकाणी त्यांनी दिला. कांद्याच्या आंदोलनामुळे सरकारला नमतं घ्यावं लागतं. हे शेतकऱ्यांच्या एकजुटीचं प्रतीक आहे. शक्तीपीठ महामार्गासारख्या प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला जातोय. कर्जमाफीच्या अटी मागे जर घेतल्या नाही तर मंत्रालयावर रुमणं आणि आसूड घेऊन धडक देण्याचा इशारा देण्यात आला. जात, धर्म आणि पक्ष हे सगळं बाजूला करून शेतकऱ्यांनी आता एकत्र येण्याची वेळ आहे असं रविराज साबळे म्हणतात. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या त्यांनी या ठिकाणी मांडल्या. सरसकट 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे असं त्यांचं मत. जाचकाठी या रद्द करण्यात आल्या पाहिजे. योग्य असा हमी भाव मिळाला पाहिजे. तर मंडळी, यातले सगळ्यात महत्त्वाचे आकडे जर का आपण पाहिले तर ते आहेत 36 लाख. अटींमुळे कर्जमाफीपासून वंचित राहणारे अंदाजित शेतकरी हे 36 लाख आहेत. 2 रुपये कांद्याला मिळणारा अतिशय कमी भाव, 2 लाख रुपये शेतकऱ्यांनी केलेली सरसकट कर्जमाफीची मागणी. तर कृती आराखडा सरकारने कर्जमाफीच्या GR मधले 2 जाचक अटी त्वरित मागे घ्याव्या. सर्व शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी. कांदा आणि इतर पिकांना योग्य हमी भाव सुनिश्चित करावा. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी केली जाणारी दडपशाही आणि सोशल मीडियावरची कारवाई ही त्वरित थांबवण्यात यावी. अनावश्यक प्रकल्प रद्द करून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणं बंद करावं. तर या व्हिडिओमधनं सरकारला एक गंभीर असा इशारा रविराज साबळे देतात. केवळ कागदोपत्री कर्जमाफी न देता प्रत्यक्ष जमिनीवर राबणाऱ्या शेतकऱ्याला दिलासा देणारी धोरणं ही राबवली गेली पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांचा हा संतोष मोठ्या प्रमाणात आंदोलनाचं रूप धारण करेल आणि मंत्रालयावर धडकेल असं ते म्हणतात.